बीडच्या विकासासाठी, बीडच्या लोकांसाठी दोन्ही क्षीरसागर बांधव एकत्रित येतील? आता राजकीयरित्या आम्ही दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण बघू. तुम्ही हात पुढे करताय सुरुवातीला एक पाऊल पुढे म्हणून? जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं निघेल. तर यायचं म्हणलं तर कशा पद्धतीनं तुम्ही दोघं भावंड विचार कराल, काही तशी चर्चा वगैरे तुमची झालेली आहे का? हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील. पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे, हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे. दोघं भावंड एकत्रित होऊन बीडच्या विकासासाठी काही चर्चा करायला तयार आहात? बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू.